आळंदीमध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विकास लवांडे यांच्यावर शाईफेक झालेली आहे। या शाईफेक म्हणजे ही कशामुळे शाईफेक झाली, काय हे नेमकं प्रकरण आहे, या संदर्भात अजून गोष्टी समोर यायच्या आहेत। मात्र विकास लवांडे यांच्यावर शाईफेक झालेली आहे। आळंदीमध्ये विकास लवांडे यांच्यावर शाईफेक झालेली आहे। आमचं सर्वस्व आहे ते लवांड्या पूर्ण शाईने भरलेली बाटली त्यांच्या अंगावर टाकण्यात आलेली आहे। एकेरी शब्दात त्यांचा उल्लेख करण्यात आला। आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांच्याशी बोलूया। गोविंद, हा सगळा प्रकार कुठे घडलाय? ते एकटेच होते का? कुणी हा प्रकार केलाय आणि का? पूर्वीच विकास आणि लोणी काळभोर परिसरामध्ये ते एका कीर्तनासाठी गेलेले असताना जेव्हा ते बाहेर पडले तेव्हा संग्राम बापू भंडारे आणि त्यांच्या साथीदारांनी हा सगळा प्रकार केलेला अतिशय निंदनीय हा सगळा प्रकार आहे। खरं तर मागील काही दिवसांपासून वारकरी संप्रदायामध्ये जे पुरोगामी विचाराला छेद देणारी मंडळी घुसली या संदर्भामध्ये विकास लवांडे वारंवार बोलता आहेत आणि त्या संदर्भातच खरं तर वाद आहे। संग्राम भंडारी जे आहे ते स्वतःला हबप वारकरी म्हणतात, ज्या पद्धतीनं आहे आता वापलेला आहे। विकास लवांडे स्वतः आता लोणी काळभोर पोलीस स्टेशन मध्ये या सगळ्या संदर्भामध्ये तक्रार देण्यासाठी गेलेले आहेत। बरं गोविंद, तुझा आवाज सलग येत नाहीये आमच्यापर्यंत, पण शाई फेक नाही केलेली आहे, अक्षरशः शाईनं आंघोळ घातलेली आहे। आळंदीमध्ये हा प्रकार घडलाय, विकास लवांडे यांच्यावर शाई फेक झालेली आहे। विकास लवांडे स्वतः प्रतिक्रिया देत आहेत, बघूया। आज सकाळी म्हातोबाच्या आळंदी तालुका हवेली येथे माझं एका दशक्रियेच्या निमित्ताने प्रवचन होतं। ते प्रवचन संपल्यानंतर 10 वाजता मी आळंदी म्हातोबाच्या इथून पुण्याला जायला निघालेलो असताना रस्त्यात गावाच्या बाहेर आल्यानंतर वारकरी संप्रदायातील संग्राम भंडारे आणि काही 10-15 गोरक्षक होते, सगळेजण 2-3 गाड्या होत्या आणि त्या सगळ्या गुंडांनी मला रस्त्यात निर्जन स्थळी अडवलं। माझी गाडी आणून मला उतरून माझ्या अंगावर 2-3 शाईच्या बाटल्या ओतल्या, मला धक्काबुक्की केली आणि 2 जणांच्याकडे रिव्हॉल्वर होते। ते सगळेजण मला जीवे मारण्याची धमकी देत होते। तितक्यात लोक जमत असताना ते मात्र तात्काळ पळून गेले। मी त्या सर्वांचा निषेध करतो। संग्राम भंडारे आणि त्याच्यासोबत आलेले सगळे जे काही 10-15 गुंड होते, गाड्या घेऊन आलेले, त्यांच्यावर पोलिसांनी तात्काळ कायदेशीर कारवाई करावी। मी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला इथे फिर्याद देण्यासाठी आलेलो आहे। जोपर्यंत त्यांना सर्वांना अटक होत नाही तोपर्यंत लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे माझा सत्याग्रह सुरू राहणार आहे। आपल्याला आता जी प्रतिक्रिया आली ती विकास लवांडे यांची आली। ते स्वतः लोणी काळभोर पोलीस स्टेशनला आहेत आणि ते तक्रार देत आहेत। विकास लवांडे यांनी गंभीर आरोप केले। त्यांनी असं म्हटलंय की ज्यांनी शाई फेकली ते त्यांच्याबरोबर काही गोरक्षक होते आणि त्यांनी नाव सुद्धा घेतलेले आहे की कोण आलं होतं। मला निर्जनस्थळी गाठून माझ्यावर शाई फेक झालेली आहे। 2 बाटल्या शाईच्या फेकल्या, त्यातल्या दोघांकडे रिव्हॉल्वर सुद्धा होतं। 3 गाड्या आलेल्या होत्या, त्यातल्या गाडीतले सगळेजण उतरले आणि त्यांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, जीवे मारण्याची धमकी मला दिली। गोविंद आपल्यासोबत पुन्हा जोडले गेलेले आहेत। गोविंद, खरं तर एकूणच हा प्रकार अत्यंत धक्कादायक म्हणावा लागेल सुवर्णा, कारण की ज्यांनी जो हा शाही हल्ला केला आहे तो ते संग्राम भंडारी यांनी स्वतःच हे सगळं चित्रीकरण केलं आणि ते विविध माध्यमावर देखील व्हायरल केलं। त्यामुळे ते आपल्या कृत्याचं समर्थन करतायत हे स्पष्ट दिसतंय। हा सगळा जो वाद आहे तो आपण समजून घेतला पाहिजे। विकास लवांडे जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते आहेत, ते मागील काही दिवसांपासून या सगळ्या वारकरी संप्रदायामध्ये पुरोगामी विचाराला छेद देणारी जी मंडळी घुसली याचा वारंवार उल्लेख करतायत, त्यांची नावं घेत आहेत आणि कुठेतरी यातनं हा वाद निर्माण झाल्याचं दिसतंय। संग्राम भंडारी या चित्रीकरणामध्ये स्वतः म्हणतायत की तुम्ही आम्हाला बोलायला पाहिजे होतं, मात्र आमच्या गुरूंच्या विषयी तुम्ही बोललात आणि त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीनं आम्ही शिक्षा देतोय। मात्र अशा पद्धतीने कायदा हातात घेणं हे कुणाला अभिप्रेत नाहीये। लवांडे यांनी अतिशय गंभीर आरोप केलेले आहेत की संग्राम भंडारी यांच्यासोबत अनेक गोरक्षक किंवा त्यांचे साथीदार होते, ज्यांच्याकडे रिव्हॉल्वर होत्या, पिस्टल होत्या आणि त्यांनी आपल्याला धमकवलेलं आहे। मात्र या दृश्यामध्ये स्पष्ट दिसतंय सुवर्णा की
ज्या पद्धतीने वारकरी संप्रदायाचे पाईक म्हणवणारे संग्राम बापू भंडारे यांनी जे कृत्य केलेलं आहे ते खरं तर वैचारिक लढ्यातनं त्यांना उत्तर देऊ शकले असते, मात्र त्यांच्या या कृतीचं समर्थन कोणीही करणार नाही. या संदर्भामध्ये आता स्वतः विकास लवांडे जे आहेत ते लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये बसलेले आहेत आणि तक्रार नोंदवत आहेत. अतिशय गंभीर आरोप त्यांनी केलेले आहेत की आपल्याला जीवे मारण्याचाही देखील प्रयत्न केला गेलाय. वारकरी संप्रदायामध्ये जी नावं पुरोगामी विचाराला छेद देणारी जी नावं आहेत ती विकास लवांडे आणि एकूणच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने जाहीर केली होती आणि त्यानंतर हा वाद वाढत चालला. आज सकाळी विकास लवांडे यांचं लोणी काळभोर परिसरामध्ये प्रवचन होतं आणि त्यानंतर ते कार्यक्रम आटोपून जेव्हा एकटे जात होते तेव्हा त्यांना अडवून संग्राम भंडारी आणि त्यांच्या साथीदाराने हे कृत्य केल्याचं लवांडे यांचं म्हणणं आहे. आता या सगळ्या संदर्भामध्ये लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे अधिकारी काय गुन्हा नोंदवतात आणि संग्राम भंडारी जे आहेत ज्यांनी हे कृत्य केलंय, जे आपल्या कृत्याचं समर्थन करतायत ते काय खुलासा करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागले. मात्र एकूणच जर ही परिस्थिती बघितली किंवा प्रकार बघितला तर अत्यंत गंभीर म्हणावा लागेल. विकास लवांडे वारंवार आपल्या प्रवचनातनं किंवा वेगवेगळ्या ठिकाणी सोशल मीडियावर देखील या संदर्भामध्ये बोलतायत की वारकरी संप्रदायामध्ये पुरोगामी विचाराला छेद देणारी मंडळी घुसलेली आहेत आणि त्यामुळे या संप्रदायाचं मोठं वैचारिक नुकसान होत आहे. खरं तर या संदर्भामध्ये आता जे आळंदी देवस्थानचे मुख्य विश्वस्त आहेत किंवा देहू देवस्थानचे मुख्य विश्वस्त आहेत त्यांच्याकडनं स्पष्टीकरण येणं गरजेचं आहे, कारण की दरवर्षी आषाढी वारी निमित्त शेकडो लाखो वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवत असतात आणि जर अशा पद्धतीने जर पुरोगामी विचारांना छेद देणारी मंडळी संप्रदायात घुसणार असतील किंवा आली आहेत का या संदर्भामध्ये अद्यापही जेव्हापासून हे सगळे आरोप होत आहेत तेव्हापासून या दोन्ही देवस्थानच्या मंडळींनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेलं नाही. त्यामुळे हा वाद वाढत जातो आहे. मात्र एकूणच जर बघितलं तर आता विकास लवांडे जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते आहेत त्यांच्या संदर्भामध्ये त्यांच्यावर हा शाही हल्ला झालेला आहे आणि एकूणच दृश्यामध्ये आपण बघतोय की संग्राम भंडारी आणि त्यांचे हे साथीदार जे आहेत ज्यांनी हे कृत्य केलेलं आहे ते स्वतःच्या कृत्याचं समर्थन करण्यासाठी पण गोविंद चित्रित केलेला कुठली कलम लागू शकतात, कारण रिव्हॉल्वर 2 जणांकडे होती, शाई फेक होती आणि ते घेऊन आलेले होते, शाई पूर्वनियोजित होतं असं लवांडे म्हणतायत आणि त्यात जीवे मरण्याची धमकी दिली जाते असा आरोप होतो. एकट्यात गाठून हे केलं गेलेलं आहे. या सगळ्यासाठी काय कलम लागू शकतात आणि काय नेमकं पुढे घडेल? सुवर्ण, खरं तर ज्या पद्धतीनं लवांडे यांनी आरोप केलेला आहे की या धमकी देणाऱ्यांकडे पिस्टल होते, रिव्हॉल्वर होते, त्यानुसार आर्म ऍक्ट नुसार गुन्हे दाखल होणं अपेक्षित आहे. मात्र त्यासाठी चौकशी करावी लागणार आहे. तत्पूर्वी ज्या पद्धतीने शाही हल्ला केला गेलाय, ज्या आक्रमकतेनं संग्राम भंडारी हे लवांडेकडे येत होते, त्यांना धमकवण्याचा प्रयत्न करत होते हे चित्रीकरणामध्ये स्पष्ट दिसतं आहे. त्यानुसार त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आणि एकूणच जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल होऊ शकतात. अर्थात या संदर्भामध्ये लवांडे यांची तक्रार काय होतीये किंवा ते या संदर्भामध्ये आणखी कोणाचं नाव घेतात का की संग्राम बापू भंडारी यांच्या समेत आणखी किंवा संग्राम बापू भंडारी यांना या एवढ्या आक्रमक पद्धतीने येण्यासाठी कोणी प्रवृत्त करत होता का, या संदर्भात कुणाचं नाव घेतात का आपल्या तक्रारीत, याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. मात्र एकूणच एकटे असलेले विकास लवांडे यांच्यावर जेव्हा हा शाही हल्ला झाला तेव्हा संग्राम भंडारी आणि त्यांचे साथीदार हे चित्रीकरणामध्ये दिसत आहेत. त्यामुळे त्यांचा नेमका उद्देश काय होता, दुसऱ्या वेगळ्या पद्धतीने त्यांनी आधी प्रयत्न केला का, जर विकास लवांडे यांचे वक्तव्य त्यांना खटकत होती किंवा त्यांना ती अभिप्रेत नव्हती तर त्यांनी त्या संदर्भामध्ये पोलिसांकडे आधी तक्रार का केली नाही, असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. अर्थातच संग्राम बापू भंडारी हे स्वतःला हबप म्हणतात आणि त्यामुळे